बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। पहिल्यांदाच राज्यात डिजिटल जनगणना सुरू होत आहे आणि त्यातही नागरिकांना मिळणार आहे स्वगणनाचा पर्याय। चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती सविस्तर। राज्यात 1 मे 2026 पासून राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे। यावेळी ही जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होत असून नागरिकांसाठी प्रथमच स्वतः माहिती भरण्याची स्वगणना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। राज्याच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉक्टर निरुपमा डांगे यांनी ही माहिती दिली आहे। स्वगणना कधी करायची? 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत नागरिक अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या कुटुंबाची माहिती भरू शकतात। कशी कराल स्वगणना? अधिकृत वेबसाईटवर जा se.census.gov.in। एका कुटुंबासाठी एकच अर्ज भरावा। एकूण 33 प्रश्नांची अचूक माहिती भरावी लागेल। कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही। माहिती पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला 11 अंकी युनिक आयडी मिळेल, जो पुढील पडताळणीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। घरगणना कधी होणार? मे 16 ते 14 जून 2026 दरम्यान अधिकारी घरोघरी जाऊन माहितीची पडताळणी करतील। ज्यांनी स्वगणना केली आहे त्यांनी त्यांचा युनिक आयडी दाखवणे आवश्यक असेल। जर स्वगणना केली नाही तर अशा नागरिकांची माहिती अधिकारी स्वतः घरपोच येऊन भरून घेतील। किती कर्मचारी तैनात? या जनगणनेसाठी राज्यभरात सुमारे 2.64 लाख कर्मचारी, अधिकारी आणि पर्यवेक्षक काम करणार आहेत। महत्त्वाची सूचना: फक्त अधिकृत संकेतस्थळावरच माहिती भरा। संशयास्पद लिंक किंवा मेसेज टाळा। SMS आणि ईमेलचा स्रोत तपासा। कोणतीही वैयक्तिक कागदपत्रे अपलोड करू नका। प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की जनगणना यशस्वी होण्यासाठी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवा। ही होती राज्यातील डिजिटल जनगणनेबाबतची महत्त्वाची अपडेट। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या NCN न्यूज टीव्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। आपल्या तालुक्यामध्ये एकूण 408 प्रगणक व पर्यवेक्षक मार्फत जनगणना होणार आहे। यासाठी आम्ही जवळपास त्यांचं सर्वांचं प्रशिक्षण संपत आलेलं आहे। त्यांच्या 50-50च्या बॅचेस पडून आपण त्यांचं प्रशिक्षण दिलेलं आहे। ही जरी प्रत्यक्ष जनगणना ही आपल्याला 15 मे पासून चालू होणार आहे, परंतु तत्पूर्वी आपल्याला 1 तारखेपासून स्वयंगणना करता येईल। स्वयंगणना जरी आपण केली तर त्याचं परत व्हेरिफिकेशन प्रत्येक प्रगणकामार्फत होणार आहे। स्वयंगणना ही सोप्या पद्धतीनं आहे। त्यासाठी स्वतः आपण आपला स्वतःच्या मोबाईलवर आपण ec.census.gov या आपण जर गुगलवर टाईप केलं तर आपल्याला स्वयंगणनाची आपल्याला त्या साईटवर जाऊन करता येईल। त्यासाठी ते साईट लोकांना जर डाउनलोड करता येत नसेल तर त्याची एक तुम्ही ब्लूप्रिंट तयार करून प्रसिद्ध करणार का, की अशा पद्धतीने हे स्प्लिंग टाईप करून तुम्ही ते लिंक वापरा म्हणून? यासाठी आम्ही प्रत्येक सोशल मीडियाद्वारे आणि पोस्टर्सद्वारे समाजामध्ये समाज माध्यमाद्वारे जनजागृती करत आहोत। 1 तारखेपासून आपण जागोजागी गावोगावी सेल्फी पॉईंट असतील, पोस्टर्स असतील, याद्वारे पण आपण चालू केलेलं आहे। आणि त्यासाठी बऱ्याच लोकांनी स्वयंगणना केल्याचे तालुक्यामध्ये सुरुवात झाल्याचे मला मेसेज पण येत आहेत। या स्वयंगणनेमध्ये आपल्याला स्वतःच्या घराची माहिती आपण स्वतः एक कुटुंबातील जो व्यक्ती आहे त्याचं रजिस्ट्रेशन करून आपण करू शकता। ती जी माहिती आहे एक तर आपण भरल्यानंतर त्यामध्ये आपलं इनिशियल आपलं रजिस्ट्रेशन आहे, त्यानंतर आपलं घराचं लोकेशन आहे, लोकेशनचं व्हेरिफिकेशन आपल्याला करायचं आहे, त्यानंतर आपले जी माहिती आहे कंप्लीट जी क्वेश्चनरी आहे क्वेश्चनरी आपल्याला भरायची आहे। क्वेश्चनरी भरल्यानंतर आपल्याला परत एकदा फायनल सबमिशन करताना आपल्याला परत एकदा विचारलं जातं आहे। त्यानंतर आपल्याला ही सबमिट झाल्यानंतर आपल्याला एक नंबर येतो, तो नंबर आपल्याला जतन करून ठेवायचा आहे। प्रत्यक्षात नंतर प्रगणक आपल्याला 15 तारखेनंतर आपापल्या भागामध्ये येतील, ते परत आपल्याला प्रगणकाद्वारे व्हिजिट करून ते परत एकदा टॅली केल्यानंतर त्यांनी सबमिट केल्यानंतर ते फायनल सबमिशन होऊन जाईल। एकूण 34 प्रश्नपत्रिका आहे ते त्याच्यामध्ये जर चूक माहिती जर भरली तर त्याचं काही कारवाई होऊ शकते का त्याच्यावर? असं नाही, सबमिशन हे प्रत्यक्ष व्यक्तीनं भरायचं आहे। म्हणजे प्रत्येक कुटुंबातली जी सत्य परिस्थिती आहे, जी खरी माहिती आहे, त्या प्रत्येक कुटुंबधारकाने जर माहिती भरली तर प्रगणकाला ते मान्य करण्यामध्ये सोपं जातं।
डिजिटल भरत असताना त्याच्याकडे समजा एखादी मोठी बिल्डिंग आहे, चारचाकी वाहन आहे, अनेक प्रकारची त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे, त्यानं जर चूक माहिती भरली तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते का किंवा ते वैध होऊ शकते का? जनगणनेच्या अधिनियमामध्येच तरतूद आहे की बहुतांश आपण जी माहिती आहे ती आपण सर्वांनी सत्य माहिती भरणं अभिप्रेत आहे. त्याची प्रगणकामार्फत पडताळणी तर निश्चितच होईल, परंतु आपण माहिती भरताना माझे असे मत आहे की जी ॲक्च्युअल वस्तुस्थिती आहे ती आपण भरलं तर योग्य राहील. त्यामध्ये सर्व आपलं गॅसपासून माहिती आहे, शौचालयाची माहिती आहे, घराची माहिती आहे, वाहनाची माहिती आहे, आपण पुणे वर्गाचे याची पण सर्व माहिती आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण देगलूर तालुक्यामध्ये सर्व स्वयंगणनामध्ये एखादी कॅम्प मोठा तुमच्याकडून जनजागृतीसाठी घेण्यात येणार आहे का? आम्ही सर्व कॉलेज प्राध्यापक यांची मीटिंग घेतलेली आहे, पत्रकारांमार्फत आवाहन केलेले आहे आणि सोशल मीडियाद्वारे पण आवाहन करतो की ही जनगणना जी आहे हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. यासाठी आपण सर्वांनी या जनगणनेमध्ये तर आपलं कुठलंच घर मिस होणार नाही याची आम्ही दक्षता तर घेणारच आहोत, परंतु आपण स्वतःने पण सेल्फ इनोव्हेशन जर केलं तर पुढे प्रगणकाचं काम थोडं कमी फास्ट गतीनं होऊ शकते. प्रगणन करण्यासाठी जे तुमचे कर्मचारी डोर टू डोर जाणार आहेत त्यांच्याकडे टॅब किंवा मोबाईल अवेलेबल नसेल तर तुमच्या कार्यालयामार्फत त्यांना देण्यात येणार आहे का? प्रगणकांसाठी प्रत्येक आम्ही जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याला प्रत्येकाला लॉग इन केलेलं आहे, त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि त्यांना स्वतः आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये करायचं आहे. त्याचा मोबाईल कोणत्या पद्धतीचा असावा याचे नॉर्म्स दिलेले आहेत. तर बहुतांश लोकांकडे त्या नॉर्मची परिपूर्तता होत असल्याचे आम्ही आमच्या ट्रेनिंग दरम्यान आम्हाला दिसलं. त्यांना त्याच्या स्वतःच्याच मोबाईलमध्ये आपल्याला पूर्ण जनगणना करून घ्यायची. एखाद्या प्रगणाचा जर डाटा डिलीट झाला किंवा त्याचा मोबाईल हरपला करत असते वेळेस तर त्याची पूर्ण प्रगणना करण्यात येईल का? त्याची IMEI नंबर आम्ही नोट डाऊन करून ठेवले. जनगणना प्रगणकाला आम्ही असं सांगितलं आहे की तुमचा डेटा दररोजच्या दररोज त्यांनी जिथं ऑफलाईन आहे तिथं ऑनलाईन मोडमध्ये आल्यानंतर त्यांना आपल्याला सिंक करायचं आहे. डेटा आमच्या लॉग इनला एकदा सिंक झाला तर परत अडचण येणार नाही, परंतु तरी पण आम्ही जनगणना त्यांच्या मोबाईल वापरण्याच्या पद्धती आणि मोबाईलची सुरक्षितता याबाबत पण आम्ही ट्रेनिंग सेशनमध्ये त्याचा चॅप्टर आहे. सर ते ऑनलाईन चालणार आहे का? जर चलत असताना साईट जर त्या दिवशी बंद पडली किंवा ते साईट चलत नसेल तर ऑफलाईनची काय प्रक्रिया आहे का त्याची? जिथं नेट नाही तिथं पण आपल्याला ऑफलाईन पद्धतीनं त्यांचं जनगणना करता येते आणि जिथं समजा उदाहरणार्थ परत शहरात आले तर त्यांना परत जिथं नेट आहे तिथं सबमिशन होऊ शकतं. तर आपण देगलूर शहरातील तालुक्यातील नागरिकांना आवाहन काय करणार? देगलूर शहरातील व तालुक्यातील सर्वस्त नागरिकांना विनंती की आपण आता सध्या 1 तारखेपासून जी स्वयंगणना चालू झालेली आहे यामध्ये तालुक्यामध्ये उत्स्फूर्त आपण सहभाग नोंदवावा. तालुक्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्यानंतर प्रत्यक्ष 15 तारखेची जी जनगणना आहे खूप घरगणना प्रत्यक्ष 15 तारखेपासून जी घरगणना होणार आहे त्या घरगणनेमध्ये आपल्याला प्रगणक आपल्या घरी येईल आणि आपले सर्व आपण जी माहिती भरली याची व्हेरिफिकेशन आपल्याला त्यांनी करतील आणि सबमिशन करतील. एकूण किती प्रगणना ह्या ठिकाणी नेमण्यात आलेली आहेत आणि किती BLO आहेत सर? यामध्ये जवळपास आपल्याला 408 लोकांची टीम आपण तयार केलेली आहे. त्यामध्ये पर्यवेक्षक पण आहेत. प्रत्येक 6 प्रगणक हा मार्ग पर्यवेक्षक आहे. अशा तऱ्हेनं आपण जनगणनेचा जो पहिला टप्पा आहे घरगणना यादी आणि दुसरा टप्पा जो आहे पुढल्या फेब्रुवारीमध्ये होणार आहे तो प्रत्यक्ष जनगणनेचा होणार आहे. आपल्या ह्या पहिल्या टप्प्यासाठी सर्व देगलूरवासीयांना मी आवाहन करतो की आपण यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन राष्ट्रीय कामासाठी आपण हिरिहिरीने पुढाकार घ्यावा. ही नमस्कार, माझ्याकडे LCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहू शकता संपूर्ण राज्यामध्ये जनगणना, स्वयंगणना, डिजिटल राष्ट्रीय गणना या झालेली आहे. 1 मे ते 15 डोर टू डोर ही जनगणना सुरू होणार आहे. त्याच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी आलो होतो. भरत सुरेश साहेब यांनी सर्व देगलूरवासियांना व देगलूर तालुक्यातील नागरिकांना आवाहन केलं आहे की सर्वांनी स्वयंगणना डिजिटल गणना आपल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे करावे आणि सर्व नागरिकांना त्यांच्याकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की 1 मे ते 15 मेपर्यंत स्वयंगणना डिजिटल हे आपल्या मोबाईलद्वारे करायचं आणि 15 मे ते 4 जूनपर्यंत हे सर्व डोर टू डोर प्रगणनाच्या माध्यमाद्वारे होणार आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावी. कॅमेरा